नमस्कार मैत्रिणींनो, संस्कारांचे मोती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुंधती तुमचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, मुलांना छोटीशी भूक आहे किंवा त्यांना काहीतरी गोड खावंसं वाटतंय तेव्हा आपल्याला अगदी मस्त असे भूक लाडू आपण मुलांसाठी नक्की बनवू शकतो, जे त्यांना केव्हाही खायला अगदी आवडतात. आणि हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे. कदाचित तुम्ही पण लहानपणी आपल्या डब्यात घालून नेत असाल. तर आपण आज बघूया भूक लाडू. त्याच्यासाठी आपल्याला 4 पोळ्या हव्यात. पोळ्या तुम्ही ताज्याही घेऊ शकता किंवा कालच्या पण घेऊ शकता. त्यानंतर अर्धा वाटी आपल्याला गूळ पाहिजे, जो मी चिरून घेतला आहे. एक साधारण अर्धा वाटी मी साजूक तूप घेतलं आहे आणि थोडं चवीपुरती मीठ. तर या फक्त एवढ्याच पदार्थापासून अतिशय चविष्ट, रुचकर आणि हेल्दी असं आपण बनवूया भूक लाडू. हे आपण सगळ्यात पहिले पोळीचा छान बारीक असा तुकडे करून घ्यायचे. तुम्ही कधी मिक्सरलाही फिरवू शकता किंवा ताज्या असतील तर मिक्सरला फिरवू शकता किंवा शिळ्या असतील तर तुम्ही हाताने सुद्धा छान याला चुरू शकता. तर हे बघा, शिळ्या पोळ्यांचा अगदी सहज असा छान बारीक कुचकरा होतो. तर छान बारीक असा आपल्याला या पोळ्यांना कुस्करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, इथे मी बघा पोळ्यांचा छान असा बारीक कुस्करा करून घेतलेला आहे. आणि थोडं जे तूप आपण घेतलं होतं ते मी तापायला ठेवलेलं आहे, गरम करायला. थोडंसं आपल्याला त्याला किंचित वितळवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मैत्रिणींनो, तूपही माझं छानपैकी पातळ झालेलं आहे. याला आपल्याला गरम करायचं नाही आहे खूप, नाहीतर त्याला जळका वास लागेल. फक्त आपल्याला याला छान वितळवायचं आहे. बस एक अर्धा मिनिट पण नाही गरम करायचं. आपले कडलं त्याच्यातच ते तूप छानपैकी गरम होऊन जातं. आणि एक अंदाजे आपल्याला याच्यावर तूप घालायचं आहे. अगदी थोडंसं चवीपुरती मीठ, अगदी थोडंच घालायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं हलकंसं मीठ खरंच खूप सुरेख लागतं. तुम्ही नक्की घालून बघा, खूप सुंदर लागतं. त्यानंतर आपल्याला याच्यातच हा गूळ जरा असा फोडून घालायचा आहे. तसा गूळ किसलेलाच आहे, पण तरी त्याच्यात काही खडे असतील तर ते फोडून घ्यायचे आहे. आणि गोड तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त हवं असल्यास तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि याला खूप छान असं हाताने मस्तपैकी कालवायचं आहे. एकमेकांमध्ये छान मिसळून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे सगळं, हे खूप छान महत्त्वाचं आहे. तुम्ही याच्यात छान हाताने याला कालवून घ्या. जेवढं तुम्ही कालवाल तेवढा याचा स्वाद अजून वाढेल. किंवा पोळ्यांचा पण रंग बदललेला आहे. छान तूप, साजूक तूप असल्यामुळे असा घमघमाट सुटलाय मस्त तुपाचा. पण गूळ तूप हे तर तब्येतीला छानच असतं. मुलांना, विशेषतः लहान मुलांना अतिशय आवडतो हा लाडू. अगदी डब्यात जरी तुम्ही दिला तरी ते आनंदाने खातात. इथे बघू शकता तुम्ही, इथे सगळं तूप आणि गूळ आणि तूप आणि पोळ्या सगळ्यांचं मिक्सचर छान झालेलं आहे. इथे बघू शकता छान सगळं मिसळलं गेलं आहे. बस, आणि झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी 5 मिनिटात. आणि मुलांची अगदी मम्मी भूक लगी है 2 मिनिट मॅगीपेक्षा खरंच खूप छान आहे. मॅगी देण्यापेक्षा मुलांना 2 मिनिटाची, त्यापेक्षा हा पदार्थ देणं केव्हाही हेल्दी आहे. याचे मस्तपैकी असे लाडू बांधायचे. तुम्ही लाडूचा आकार तुम्हाला जसा आवडतो तसा छोटा मोठा करू शकता. पण हे थोडे मोठे केलेत तर त्यांना कमीत कमी एक पोळीचा तरी त्यांच्या पोटात जाईल मुलांच्या. त्यामुळे जर आपण मोठे लाडू करूयात. आणि फारच चविष्ट लागतात, अगदी मोठ्या माणसांना सुद्धा आवडतात.
आता हलक्या हाताने मस्त लाडू बांधून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट आणि अगदी 5च मिनिटात घट्ट होणारे असे भूक लाडू तयार झालेले आहेत. मुलांसमोर तुम्ही अशी डिश जरी केली तरी अगदी 2 मिनिटात मुलं हा लाडू खाऊन संपवतील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. त्यांनी माझे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील.